इमारत देखणी झाली आहे. मी जेव्हा केव्हा येणार तेव्हा ती स्वच्छ दिसली पाहिजे. या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत दादांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताह निमित्त शहरातील भाऊसाहेब बिराजदार अर्पण कोऑपरेटिव्ह बँकेने दिनांक 27 रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आलोय म्हणून तेवढ्या पुरतं स्वच्छता बिच्छता नकोय. परत कधी अचानक मी या इमारत स्वच्छही आहे, परंतु हे त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला होता की मी अचानक या भागात आल्यानंतर ही इमारत तशीच स्वच्छ आलो तर बँकेत गेलो तर तसं स्वच्छ दिसलं पाहिजे. आदल्या स्टाफनी पण येणाऱ्या आमच्या ग्राहकाशी योग्य पद्धतीनं वागलं पाहिजे. कार्यकर्त्यांचं खूप मोठं नुकसान दादांच्या रूपानं आज झालेलं आहे. त्यामुळं या जयंतीच्या निमित्तानं जनसेवा सप्ताहाच्या निमित्तानं आज आम्ही त्यांना आदरांजली व्यक्त करीत आहोत. या स्वच्छता मोहिमेत कर्मचाऱ्यांसह चेअरमन, संचालक, अधिकाऱ्यांनीही हाती झाडू पोछा घेत स्वच्छता केली. यावेळी चेअरमन प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा सौ शैलजाताई मगर, जिल्हा परिषद सदस्य सविताताई बिराजदार, नगरसेविका दीपाली बिराजदार, डॉक्टर अनुराधा जवळगे, सौ सुकेनशी बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्वच्छता मोहिमेप्रसंगी बोलताना चेअरमन प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांनी दादा विकास कामांप्रती जितके तत्पर होते तितकेच ते स्वच्छतेसाठी सजग होते. भाऊसाहेब बँकेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी मी अचानक येणार आहे त्यावेळी ही बँक अशी स्वच्छ दिसली पाहिजे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पण ग्राहकांशी सौजन्याने वागले पाहिजे असे आवाहन केले होते. तेव्हा आम्ही बँकेच्या वतीने बँक स्वच्छ ठेवण्याचा दादांना शब्द दिला होता. शब्द पाळणाऱ्या दादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हीही शब्दाला जागत दादांच्या जयंतीनिमित्त इमारतीची स्वच्छता करत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवत दादांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत असे भावपूर्ण उद्गार काढले. या स्वच्छता मोहिमेसाठी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत बँक आणि परिसराची स्वच्छता केली. चेअरमन प्राध्यापक बिराजदार यांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दादांच्या आठवणीने उपस्थित सर्वजण भावुक झाले. यावेळी बँकेचे संचालक सुनील माने, विजयकुमार सोनवणे, राहुल पाटील, सतीश इंगळे, रामकृष्ण बिराजदार, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे, कर्ज विभाग प्रमुख दयानंद बिराजदार, चीफ अकाउंटंट संदीप जाधव, IT विभाग प्रमुख विजय चव्हाण, राहुल गुरव, चारुदत्त कांबळे, ब्रिजेश बिराजदार, सतीश सुरवसे, मेघा जगदाळे, विनोद जाधव, तुषार चव्हाण, परमेश्वर शेटगार, वर्षा राणी बिराजदार, भावना बिराजदार, मनोज देशपांडे, वैष्णवी चव्हाण, प्रीती बिराजदार, राजू राठोड, बळी चव्हाण, विकास सरपे, भीम बनसोडे, बालाजी पुरी, नामदेव जाधव, गोविंद एवते, दिगंबर जाधव आदी सहकारी कर्मचारी उपस्थित होते. दादांचा वाढदिवसाचा दिवस आजपर्यंत आम्ही स्वर्गीय अजितदादा पवारांचा वाढदिवस साजरा करत होतो, परंतु ह्या वर्षी आम्हाला जयंती साजरी करण्याची वेळ आलेली आहे. ही दुःखद घटना घडली. अजितदादांचं नेतृत्व म्हणजे या महाराष्ट्राचं एक विकासाचं नेतृत्व होतं, एक दृष्टी होती. आमच्या धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं. आमच्या उमरगा लोहारा तालुक्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं. त्यांनी खूप मोठं काम या आमच्या तालुक्यावर, जिल्ह्यावर, महाराष्ट्रावर केलेलं होतं. नुकतंच आज जिथं आम्ही उभे आहोत त्या भाऊसाहेब बिराजदार बँकेचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झालेलं होतं. त्यावेळेस अजितदादांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये या बँकेच्या कामाचं कौतुक केलं होतं, या इमारतीचं कौतुक केलं होतं. इमारत देखणी झालेली आहे, इमारत स्वच्छही आहे, परंतु हे त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला होता की मी अचानक या भागात आल्यानंतर ही इमारत तशीच स्वच्छ दिसली पाहिजे. हे आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि या जयंतीच्या सप्ताहाच्या निमित्तानं जनसेवा सप्ताह आम्ही महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय. या जनसेवा सप्ताहामध्ये उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आम्ही सर्वरोग निदान शिबिर, नेत्ररोग, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटण्याचा शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असे विविध उपक्रम त्यांच्यावर व्याख्यान ठेवलेलं होतं. खूप मोठे कार्यक्रम आम्ही हे जनसेवा सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या भागामध्ये ठेवलेले आहेत. आणि अजितदादांना जो उल्लेख केलेला होता या बँकेविषयी, त्यामुळं या भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या इमारतीची स्वच्छता
आमच्या संचालक मंडळ असेल, आमचा सर्व स्टाफ असेल, यांनी पूर्ण स्वच्छ मोहीम राबवली. आज आम्ही स्वच्छता करून ही बँक स्वच्छ एकदम केली, कारण दादांना आम्ही शब्द दिलेला होता. दादा, तुमचा शब्द आम्ही पाळणार आहे. दादांचा शब्द आम्हाला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. त्यामुळं दादांना आम्ही जो शब्द दिलेला होता तो स्वच्छता दादांच्या अपरोक्ष आज आम्ही स्वच्छता करतोय. इथंच स्वच्छता नाही, दादांचे जे युनिट आहेत, दादांचं जे काम आहे, प्रत्येक जिल्हा परिषदे शाळेमध्ये, प्रत्येक संस्थेच्या शाळेमध्ये सुद्धा ही स्वच्छता मोहीम आम्ही राबवतोय. आणि दादांना खरं पाहिलं असता खूप मोठं नुकसान या महाराष्ट्रातील लाखो लोकांचं, करोडो लोकांचं झालेलं आहे. आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचं झालेलं आहे. आमच्यासारख्यावर ज्यांनी दादावर अहोरात्र प्रेम केलं, दादाने आम्हाला प्रचंड प्रेम दिलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांचं खूप मोठं नुकसान दादांच्या रूपानं आज झालेलं आहे. त्यामुळं या जयंतीच्या निमित्तानं, जनसेवा सप्ताहाच्या निमित्तानं आज आम्ही त्यांना आदरांजली व्यक्त करीत आहोत. महाराष्ट्र हेडलाईन्ससाठी प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव.